नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओंकार युट्यूब चॅनल वरती. येस. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आमचा अलिबाग ट्रिप बद्दल. तर ही अलिबाग ट्रिप आम्ही केली होती 2023 मध्ये. ऑब्व्हियसली त्याच्यानंतर आम्ही गेलो बरेचदा अलिबागला, पण थोडी लॉंग अशी ट्रिप ही आमची होती जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ही ट्रिप होती 2 नाईट 3 डेज. 2 रात्र आम्ही अलिबाग मध्ये राहिलो, म्हणून म्हटलं की थोडी लॉंग ट्रिप आहे. आणि याच्यामध्ये आम्ही अलिबाग, रेवस, परत रेवदांडाचा जो पूर्ण एरिया आहे तो, काशीळ, असं पूर्ण आम्ही कव्हर केला आहे. तर या 2 नाईट 3 डेज मध्ये आपण काय करू शकतो, कुठे राहू शकतो, ह्या सगळ्याचे डिटेल्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. येस. तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर ह्याच्या आधीचा एक जो व्हिडिओ आम्ही बनवला आहे की टॉप 5 स्टेकेशन्स, होम स्टे बेस्ट इन अलिबाग, तर त्यातलेच 2 स्टेकेशन ह्या व्हिडिओत पण तुम्हाला आम्ही सांगणार, कारण की आम्ही तिथेच राहिलो होतो ह्या ट्रिपच्या दरम्यानच. बाकीचे 3 आम्ही जे असेच फ्रेंड्स किंवा कधीतरी वन डे वगैरे गेलो होतो तेव्हा राहिलो. सो 2 वेगळे स्टेकेशन तेच येणार आहेत. पण ह्या स्टेकेशन व्यतिरिक्त जर 2 नाईट 3 डेज तुम्हाला जायचं आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्टेकेशन ट्राय करायचे तर आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. आय बटन मध्ये मी त्याची लिंक देते, जा आणि बघा की त्याच्यामध्ये 5 दिलेत. 5 ठीक आहे, तुम्हाला 2 दिवस राहायचे तर 5 मधले 2 तुम्ही कुठचेही सिलेक्ट करू शकता. त्यातलेच 2 ह्याच्यात आहेत, म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 2 नाईट 3 डेजचं प्लॅनिंग आम्ही केलं होतं अलिबाग मध्ये राहायचं. तर अलिबाग मध्ये आम्ही कुठे कुठे राहिलो, कुठे कुठे फिरलो, तर त्याबद्दलचा हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. जसं की आम्ही 2 स्टे केले वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणाची वेगवेगळी ठिकाणे फिरलो. म्हणजे काही स्टे पासून 1-2 ठिकाणं अशी होती ती जवळपास होती 14-15 मिनिटांवरती, आणि दुसरा जो स्टे होता तिथून काही ठिकाणं 1-2 तासावरती होती. तर असा असणार आहे व्हिडिओ की म्हणजे पूर्ण डिटेल तुम्हाला कळेल की आम्ही एक्झॅक्टली 2 रात्र 3 दिवस काय केलं अलिबाग मध्ये. त्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आम्ही इथून सकाळी लवकर म्हणजे अराउंड 5:30-5 लाच आम्ही मुंबईवरून निघालो भाऊच्या धक्क्याला. सो मुंबईत तुम्ही कुठेही असाल मुंबईच्या तिथून तुम्हाला भाऊच्या धक्क्याला जायचंय. आता तुम्ही मला भाऊच्या धक्क्यावरून अजून गेटवे वरून पण जातात बोट्स जातात, पण तिथून तुम्ही तुमचे व्हेकल्स कॅरी म्हणजे नेऊ शकत नाही बोटीतून, फक्त माणसंच जातात ज्या गेटवे वरून जातात. पण आम्हाला आमची गाडी पण न्यायची होती, एंटर 2 व्हीलर. तर आता ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत भाऊच्या धक्क्यावरून. एक तर तुमची M2M आणि दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरून अशा पण जातात फेरी. तर M2M ही तुमची जाते मांडवा, बरोबर. पण आपल्याला मांडवाला जायचं नव्हतं, कारण की आमचा स्टे होता अलिबाग रेवदांडापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावरती. तर तिथून आम्हाला भाऊच्या धक्क्यावरून M2M येतील, आणि M2M थोडा कॉस्टली पण आहे, कारण की M2M 4 व्हीलरचे पैसे तर जास्तच घेते, पण 2 व्हीलरचे पण 300-400 रुपये फक्त तुमच्या 2 व्हीलर जी काय असेल त्या गाडीप्रमाणे ते लोक पैसे चार्ज करतात. आणि माणसांचे पण तेवढेच जागी 350-400, आणि आम्हाला तेवढं बजेट नाही हे करायचं होतं, म्हणून भाऊच्या धक्क्यावरून अजून दुसऱ्या पण मोठ्या बोट्स जातात, ज्याच्यामध्ये आमचे बाईकचे त्यांनी घेतले होते 200 रुपये आणि पर पर्सन 100 रुपये. असे आमचे टोटल मुंबई टू रेवस जेट्टीला पोचायचे आमचे झाले होते 400 रुपये, आणि तेच 2.5-3 तासात आम्ही पोहोचलो. फक्त 200 रुपये बाईकचे ह्याच्यासाठी की बाईक जी तुम्हाला बोटीवरती चढवायला मदत ती तिकडची माणसंच करतात. तर ह्याचं कुठं तुम्हाला बिलिंग वगैरे नाही भेटणार. तिकीटचं तुम्हाला भेटेल, तिकीट काढली तुम्हाला तिकीट भेटेल हातामध्ये. 200 रुपये त्या माणसांना तुम्हाला द्यायचे आहेत. तर त्याचं तुम्हाला वेगळं काही गाडी चढवायला आणि तिथे परत उतरवायला, कारण की ती माणसं गरजेची ह्याच्यासाठी आहेत की भरती ओटीच्या वेळेला ती बोट खाली पण जाते वरती पण जाते, तर ते लोक बाईक एवढं खाली नेतात, मग ती बोटी पट्ट्या वगैरे टाकून बोट चढवतात. सेफ गाडी आपली बोटीवर चढते पण किंवा बोटीवरून बाहेर पण येते. 200 रुपये त्यांना देणं गरजेचं आहे. थोडं कधीतरी असं होतं की काय काय गाडी थोडी घासली जाते, कारण की ते ओटीमध्ये पण ते लोक दे ट्राय देअर बेस्ट की ते
खूप सेफली तुमची गाडी आत त्या बोटीमध्ये करतील आणि नंतर तेच बोटमध्ये लोक व्यवस्थित लावून पण ठेवतात आणि आपण पोहोचल्याच्या नंतर उतरत. तर अशा 400 रुपयामध्ये ह्या कन्व्हिनियन्सने आम्ही पोहोचलो. तुम्हाला जर M2M ट्राय करायची तर ऑब्व्हियसली M2M पण ट्राय करा. मग मांडवामध्ये पण ऑप्शन्स असतील, पण तिथून मग तुम्हाला तसं स्टे पण सगळं प्लॅन करावं लागेल. आमचा जेट्टी ज्या आहेत तिकडच्या, म्हणजे जे 2 व्हीलर कॅरी करून घेऊन जाणारे आहेत, तर तुम्ही जेवढं सकाळी लवकर होईल, म्हणजे 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत त्यांची फेरी चालू असते आणि 10 वाजायच्या नंतर मग डायरेक्ट फेरी भरपूर लेटनी आहे. 6 वाजता जेव्हा फेरी चालू होते ना, तेव्हा आय थिंक अर्ध्या पाऊण तासाला फेरी त्यांची चालू होते. तर सकाळी मुंबई जेवढी तुम्ही लवकर सोडताल अलिबागसाठी तेवढं बेस्ट आहे. आणि म्हणजे जसं काय वेबसाईट वगैरे पण नाही, जसं M2M साठी आहे, तर त्यांचे कधी कधी टायमिंग चेंज होत राहतात. तर ते सगळं बघून गेलं पाहिजे. पावसात तर बंदच असतं, पण बाकी नंतर पावसानंतर ते लोक सुरू कंटिन्यू करतात. तर आम्ही उतरलो रेवस जेट्टीला, पूर्ण बाईक वगैरे बाहेर काढली, थोडं थांबलो, पाणी वगैरे पिलो, रेस्ट केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या फर्स्ट स्टे साठी, जिथे की आम्ही स्टे केला होता नाईकवाडीमध्ये. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं आहे नाईकवाडी कशी होती ती. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर पहिलं आम्ही स्टे केलं होतं नाईकवाडीमध्ये. नाईकवाडीमध्ये गेलो आतमध्ये, फर्स्ट वेलकम ड्रिंक वगैरे दिलं, रेस्ट केलं आणि तिथून रेस्ट केल्यानंतर थोडा 1 तास लागला रेवस वरून नाईकवाडीला. आणि मग तिथूनच जवळच आहे रेवदांडा फोर्ट. रेवदांडा फोर्ट नॉर्मल फोर्ट आहे, पण फोटोशूट साठी एकदम भारी. आम्ही गेलेलो तेव्हा पण तिथे प्री वेडिंग चालू होतं. म्हणजे मोस्टली लोक तिथेच जातात मुंबईचे, जवळपास बीच फोटोशूट साठी. आणि त्याची काही एंट्री फी वगैरे काय नाही, नॉर्मलच जाऊ शकता. 2 व्हीलर त्यासाठीच बेस्ट आहे की 2 व्हीलर तुम्ही कुठे पण, म्हणजे आमचे पेट्रोलचे हार्डली किती 600 रुपये, 600-650 रुपयेच गेले रिटर्न, ते पण. अरे नाही, कमी त्याच्यापेक्षा पण, म्हणजे कारण 400 रुपये तर आपण काय बोट मध्येच टाकले, इथून जे गेलो तेवढंच आणि तिथून तर बोट मध्येच टाकले, त्यामुळे 400 रुपये ते ट्रॅव्हलिंग झाले. म्हणजे तरी 350-400 रुपयामध्ये आम्ही पूर्ण फिरलो आणि परत मुंबईला पण आलो. पेट्रोल सांगतोय आम्ही. म्हणून स्वतःची गाडी असेल म्हणून आम्हाला 2 व्हीलर घेऊन जायची होती की जिथे फिरायचं तिथे फिरू शकतो. आम्ही दोघंच होतो. आणि बाकी नंतर मग आलो, शांत जेवलो, रेस्ट केला, आराम केला, एकदम मस्त. आणि त्याचे आमचे दोघांचे झाले नाईकवाडीचे 3200 रुपये. 3200 2 माणसांचे, कारण त्यांनी 1600 रुपये पर पर्सन घेतलेले इन्क्लुडिंग ऑल मील्स. आणि अँबियन्स वगैरे खूप छानच होता, खूप मस्तच आहे. तर तो पहिला दिवस आम्ही जास्त काय हेक्टिक ठेवलाच नाही, कारण पहिल्या दिवशी आम्ही गेलो, आराम केला, दुपारी छान झोप काढली. मग संध्याकाळी फक्त तो 15 मिनिटावरतीच होता, मी चेक केलं गुगलवर. तर रेवदांड्याला जाऊन परत आलो, परत चिल आउट केलं मस्त प्रॉपर्टीमध्ये. दुपारी छान रात्री झोपलो, सकाळी उठलो, नाश्ता केला, पोहे होते नाश्ता बरोबर, पोहे नाश्ता केला आणि मग परत आम्ही डे 2 आमचा असा चालला. म्हणजे सकाळी नाईकवाडीमधनं नाश्ता वगैरे करून चेकआउट केलं आणि तिथून मग आम्ही गेलो काशीदला. सो तिथून आम्हाला काशीदला पोहोचायला अराउंड 45 मिनिट्स लागले. येस. आणि मग तिथून आपण कुठे चेकआउट केलं, काशीदवरून निघालो आणि चेकआउट केलं, सॉरी काशीदवरून निघालो, काशीद नाही काय होतं मला काहीच, नाईकवाडीवरून निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पोहे वगैरे नाश्ता करून, आणि तिथून आम्ही निघालो काशीदला जायला, जिथे आमचा होता सेकंड स्टे. आणि तिथे आम्हाला पोहोचायला रेवदांडा, फॉर एक्झाम्पल रेवदांडा एरिया पकडूया, ते काशीद आम्हाला 45 मिनिट्स लागले पोहोचायला काशीद पर्यंत. म्हणजे तुमच्याकडे बाईक तशी असेल तर आमच्याकडे होती अँटॉर्क 125cc, मी ही आणि परत त्याच्यावरती अजून आमच्या बॅगेचं वेट. तरी पण तर ती गाडी म्हणजे किती पण अरे जास्तीत जास्त 40 ते 50 ची स्पीड, आणि रोड पण असे झिगझॅग आहेत की तेवढी गाडी तुमची स्पीडनी जाऊ नाही शकत. जर तुमची गाडी असेलच जास्त स्पोर्ट्स बाईक वाली तर तुम्ही अजून अर्ध्या तासामध्ये पण पोहोचू शकता. तसं मग आम्ही आलो काशीदला. तर काशीदला आमचं दुसरं स्टेकेशन होतं सूर्यकिरण हॉटेल. सूर्यकिरण हॉटेल होमस्टे आहे हा पण. म्हणजे जेव्हा आम्ही आधी गेलो होतो तेव्हा त्याचं G+1च होतं, रूम पण नॉर्मलच आहेत
आणि आता आम्ही रिसेंटली फॅमिली सोबत गेलो होतो, त्याने G+2 बांधलाय. थोडे प्रीमियम रूम आहे, त्याची प्राइस थोडी डिफरन्स आहे. इथे आम्ही गेलेलो तेव्हा 2023 मध्ये त्यांनी 23 अगेन मध्ये गेलो 1500-1600 रुपये घेतले होते आमच्या दोघांचे. व्हेज आणि नॉनव्हेजची वेगवेगळी प्राइसिंग आहे. म्हणजे आता म्हणजे तेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा 1600-1500 रुपये घेतले होते. पण आता जर तुम्ही प्लॅन जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही डिरेक्टली तिला कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राइस घेऊन मग तसं बुकिंग करू डिस्क्रिप्शन मध्ये शकता. मी डिटेल्स देईन. आणि मग थोडं फ्रेशन अप झालो, जेवलो, थोडा एक अर्धा पाऊण तास आम्ही आराम केला, कारण की बाईक वरती तेवढा प्रवास. पण तरी इतकं म्हणजे थकलेलं नाही की फर्स्ट डे जसं मी म्हणले की नाईकवाडीमध्ये आमचा रेस्ट मध्येच निघाला. पण तरी तिथे 11-10 आम्ही नाईकवाडी मधून चेकआउट केलं. पोहोचेपर्यंत 11-11:30 झाले. मग दुपारी जेवण करूनच आम्ही विचार केला की पुढे आपण पुढची जर्नी चालू करूया. तर बॅग वगैरे ठेवले, थोडं सेटल झालो, फ्रेश झालो, जेवलो. जरा तिथे छान असे झोपाळे होते, छान निवांत पसरलो, जेवलो आणि मग आम्ही निघालो मुरुड जंजिरा जायला. तर काशीद वरून मुरुड जंजिरा हा ऑलमोस्ट 1 तास 15 मिनिटं वगैरे आहे. लांब आहे पण वर त्या कारण की 2 दिवस स्टेला बसून तरी काय करणार, की पहिला दिवस आम्ही ऑलरेडी आराम आणि असा निवांत आमचा झाला होता. तर त्यामुळे सेकंड डे आम्ही विचार केला की इथून मुरुड जंजिरा 1 तासावरती जर आपण जाऊन येऊया, कारण की आम्ही कधी गेलो नव्हतो. आणि मुरुड जंजिराला म्हणजे टोटल मी तुम्हाला सांगतो 3.5 तास तुम्ही फक्त दिले. काशीद बीच म्हणजे सूर्यकिरण स्टे वरून ते मुरुड जंजिरा रिटर्न 3.5 तासामध्ये पूर्ण तुमचं कम्प्लीट. 3.5 तास पण नाही, 2 तास. 1 तास जायला, 1 तास यायला आणि बाकी फोर्ट फिरायला. अच्छा, म्हणजे तसं फोर्ट तर फिरायला अजून अख्खा 1 तास तर पाहिजे आणि पोहोचायपर्यंत. तर सूर्यकिरण हॉटेल पासून ते मुरुड जंजिरा पर्यंत आणि रिटर्न येईपर्यंत म्हणजे ज्यामध्ये तुम्ही सूर्यकिरण हॉटेल पासून मुरुड जंजिराला गेला तो 1 तास झाला. आणि मुरुड जंजिरा पूर्ण आतमध्ये फिरायला म्हणजे तिकीट वगैरे काढेपर्यंत, ती बोटीने जाईपर्यंत, बोटीने रिटर्न येईपर्यंत त्याच्यासाठी 1 तास झाला. आणि परत रिटर्न जर्नी 1 तास, म्हणजे 3 ते 3.5 तासाचं डिटेल सांगूया ना त्या लोकांना की आपण कसं काय केलं. म्हणजे असं झालं की आता आम्ही पोहोचलो मुरुड जंजिराला 2 व्हीलर वरती. आधी आम्ही अराउंड तरी मी तुम्हाला सांगते 2-2:30 पर्यंत आम्ही निघालो. 2:30-3 पकडायचं. 3 पर्यंत आम्ही निघालो. आम्ही अराउंड 4:10 असं पोहोचलो आम्ही मुरुड जंजिराला. तर तिथे आम्ही गेलो, आलेली मुलांची सहल. खूप गर्दी होती. आणि असं सॅटर्डे फ्रायडे असाच होता तरी सुद्धा, पण मुलांची पिकनिक्स आलेल्या त्यामुळे खूप गर्दी होती. तर तिथे तुम्हाला आधी बोटचे पैसे द्यावे लागतील. तर बोटवाले घेतात 100 रुपये पर पर्सन. एका माणसाचे 100 रुपये. आणि तिथे ऑलमोस्ट भरपूर लोक असतात. मोठी बोट असेल, ती बोट अशी 2 प्रकारच्या बोट आहेत तिथे. मोटर बोट पण आहे, पण त्याचे पैसे वेगळे, तिथे जास्त लोक बसतात. आणि एक दुसरी बोट जी हवेवरती तो असा पडदा ते लोक हवेच्या ह्याच्याने हे करतात आणि तिथपर्यंत पोहोचवतात मुरुड जंजिराच्या. आणि तिथे जाण्यासाठी बोटच आहे, कारण की तो पूर्ण पाण्याच्या मध्ये आहे किल्ला मुरुड जंजिरा हा. तर त्यामुळे पूर्णसा पाण्याच्या मध्ये त्या बोटनेच जावं लागतं. सो आमचे दोघांचे 200 रुपये झाले. जायचे यायचे दोन्ही तेच 200 रुपये. यायचे वेगळे नाही आहेत पैसे. ज्या बोटने तुम्ही गेलात ते तिकीट देतात, ते तिकीट तुम्हाला जपून ठेवायचं आहे, कारण की परत रिटर्न येताना वेगळे पैसे नाही आहेत. ते पैसे तुम्ही तोच बोटवाला पण कधी दुसऱ्या बोटमध्ये पण तुम्ही चढू शकता, पण ते तिकीट सांभाळून ठेवायचं, कारण की मग तीच बोट तुम्हाला रिटर्न परत घेऊन जाणार आहे. तर गेलो होतो आम्ही 2 व्हीलरने. 2 व्हीलरचे म्हणजे मुरुड जंजिराच्या बाहेर तिथे त्यांना प्रॉपर पार्किंग स्पॉट दिलेला आहे. 2 व्हीलरचे 30 रुपये त्याने घेतले. 4 व्हीलरने तुम्ही जाताल तर कदाचित 50 ते 60 रुपये असतील. परत एंट्री केल्याच्या नंतर बोटीचे चार्जेस आहेत 100 रुपये पर पर्सन. ज्या बोटीने तुम्ही फोर्ट पर्यंत जाताल त्याच पूर्ण फोर्ट फिरून झाल्याच्या नंतर त्याच बोटीने तुम्हाला परत रिटर्न यायचं आहे. किंवा ते लोक एक त्यांचं मला असं वाटतं की ती जी जेट्टी आहे ना, त्या जेट्टीचेच ते लोक नाव घेत राहतात कंटिन्यू, की तुम्हाला ते कळलं की ती जेट्टी आहे. ते मग त्याच्या व्यतिरिक्त कोणताही माणूस तुम्हाला त्या बोटीमध्ये बसून तुम्हाला त्या जेट्टीपर्यंत परत सोडू शकतो. परत एंट्री फोर्टची पण एंट्री फी वेगळी आहे, ती 50-60 रुपये. म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला ही करायची असेल मुरुड जंजिराची तर तुम्ही सोबत कॅश घेऊनच चाला.
ऑनलाईन जीपेच्या भरोश्यावरती तिकडे राहू नका. रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे तिकडे. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही आलाय तेवढा लांबून आणि तुम्हाला मुरुड जंजिरा बघायचा आहे, किल्ला बघायचा आहे आणि कॅश जस्ट बिकॉज ऑफ तुमच्याकडे कॅश नाहीये तर ते फक्त बघणं तुमच्याकडे राहते. तर कॅश तुम्ही 100% कॅरी करा. 2-3 हजार रुपये भरपूर झाले. आम्ही आणि- 2 जण गेलो होतो तर किती असं होणार 500-600 रुपये. अजून तुमच्याकडे जण जास्त असेल म्हणजे कपल असेल आणि कपलचे 1-2 अजून मुलं असतील, हम दो हमारे दो असेल तर थोडीफार कॅश एक्स्ट्रा कॅरी करा. आणि मेन म्हणजे शूज तुम्ही चांगले तिथे चांगले घाला, घाला. हो. कारण स्लिपरी पेक्षा ना तिथे कालवीची करप आहेत. आता कालवी ज्यांना माहिती आहेत, नाही माहिती मला माहिती नाही, आम्हाला माहिती आहे की तिथे भरती ओटी असते. जर भरती असेल तर काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट तुम्ही त्या ह्याला उतरता, हो. म्हणजे दरवाजाच्या समोरच समोरच उतरता. उतरता. पण जर भरती नसेल तर तुम्हाला थोडं पाठी उतरावं लागेल, त्या करपातून चालत जावं लागतं. सो चप्पल, स्लीपर टाळा, स्लिपरी असतात, चांगले शूज घाला शूज घाला. की जे स्लिप होणार नाहीत. आणि स्लिप होण्यापेक्षा त्या करपांवरती पाय पडून तुमचा पाय कापू कापणार शकतो नाही. हो. तिथे. म्हणून तिथे बाकी पण ते लोक होते जे सांगणे की उतरताना नीट उतरा, पडलात तर पडण्याबद्दल पण काय नाही, पण कापाल. कापलाल. हो. हा एक शूज मेन. भलेही तुमचे घाण होऊन द्या. शूज आमचे पण घाण झाले होते, म्हणजे लिटरली असं पूर्ण काळे चिक्कल लागले, काळे काळे झाले होते, पण आमचे पाय सेफ होते. येस, म्हणजे ते आम्ही जास्त लोकांचं महत्त्वाचं आहे. 1-2 जणांचं असं बघितलं की लोकांनी लिटरली अशी बोटीमधून खाली जम्प टाकली आणि त्यांचा लगेच पाय असा फाटलाय. तर ही गोष्ट थोडं म्हणजे केअरफुल आणि अजून एक तिथे ते लोक बोटनी जाताना किल्ल्याचा तुम्हाला माहिती देतात, असं हे देतात. तर ते कधी कधी जबरदस्ती करतात की पैसे द्या, माहिती आम्ही सांगितली, माहिती ते स्वतःच सांगायला सुरू करतात की आम्ही तुम्हाला किल्ल्याची माहिती देतोय असं तसं, आणि नंतर ते लोक पैसे मागतात. तर आम्ही 2 जण होतो, तर सगळ्यांनी आपल्या इच्छेने द्यायचे. ते लोक जास्त हे करतात तर त्याच्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही. तर हे एक म्हणजे टिप देतो की जे बोट मधले सगळे लोक आहेत त्यांना बोलायचं की आपण सगळे 10-10, 20-20 रुपये काढूया आणि ते जे काय जमतील ते सगळे त्या माणसाला द्यायचे, कारण की ते वेगवेगळे ग्रुप प्रमाणे पैसे मागतात. तसं नाही करायचं. ते लोक माहिती देतात आणि मग पुढे आपण पोहोचेपर्यंत ते लोक माहिती देत असतात की किल्ल्याबद्दल. आणि पुढे जाऊन किल्ल्यामध्ये तुम्हाला गाईड हवा असेल तर तिथे आहे गाईड पण, तर ते तुम्ही घेऊ शकता. नाही तर तुम्ही, कारण की आम्हाला तिथे कुठे दिसला नाही, खूप गर्दी पण होती, तर आम्ही असंच फिरत होतो. पण खूप मोठा किल्ला आहे तो. किल्ला फिरायलाच तुम्हाला पाऊण तास 1 तास तर पाहिजे. आणि तिथे मोठं तळं पण आहे त्याच्यामध्ये, आणि वरती जिथे झेंडा फडकतो तिथे पण आम्ही जाऊन आलो. तर तो जो बोटीतला आहे ना, तो बरोबर सांगतो की गेल्याबरोबर उजवी साईडला फिरा, इथे तुम्हाला हे दिसेल ते दिसेल, असं तो बरोबर सांगतो. मग त्यांनी एक लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे जायचं. आणि बाकी तिथे साईन बोर्ड वगैरे आहेत दिलेले, पण छान आहे किल्ला, मस्त आहे. आणि किल्ला फिरून झाल्यानंतर परत त्याच बोटीने रिटर्न यायचंय तुम्हाला. रिटर्न आल्यानंतर बाईक काढली आणि जसं पण त्याचे वेगळे पैसे नाही आहेत की ती तिकीट जपून ठेवा. का किती झालं तरी ती तिकीट तुम्ही जपून ठेवा, महत्वाची आहे. आणि बाहेर आल्याच्या नंतर परत एक मेन रोडला फोटोशूट तुम्ही करू शकता. म्हणजे थोडंसं वर यायची अशी जागा आहे तिथे, असं प्रॉपर एक व्ह्यू पॉइंट बोलतात त्याला, मुरुड जंजिरा व्ह्यू पॉइंट. आणि तिथे एक फोटो एकदम भारी निघतात, म्हणजे प्रॉपर असा किल्ला दिसतो पाठी. थोडा हाईट वरती आहे. आणि म्हणजे येतानाच आहे ना ते, ऑन द वे जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हाच ते दिसतं. आणि सनसेट मध्ये तर अजून फोटो छान येतात. आणि बाकी मच्छी, सुकी मच्छी वगैरे पण खरेदी करायची तर ते मुरुड जेट्टीवर येताना तिथे खूप सारे कोळणी वगैरे बसलेले असतात, ते पण तुम्ही घेऊन येऊ शकता जर तुम्हाला यायचंच आहे घरी घेऊन. तर कारण की ते सगळे कोळी लोक आहेत तिकडचे, तर ते लोक असतात घेऊन बसलेले. आणि मग रिटर्न परत हॉटेलवरती रिटर्न परत आलात, इथे सूर्यकिरण मध्ये आला तरी पण छानच आहे. पण सूर्यकिरणच्या व्यतिरिक्त पण त्या पूर्ण रोडमध्ये, काशीड मुरुड रोड आहे तो, तिथे ऑन द वे खूप वेगवेगळे होमस्टेज, बजेट पण लक्झरी पण खूप सारे आहेत. जर तुम्हाला बजेट होमस्टे जर तुम्ही बघत असाल तर परत मी आठवण करते तुम्हाला की आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे टॉप 5 बजेट होमस्टेज इन अलिबाग. त्यातले 1-2 हे जे आहेत आज आम्ही घेतले ते त्याच्यात पण मेन्शन आहेत, पण त्या व्यतिरिक्त पण 3 अजून आहेत जे तुम्ही ट्राय आउट करू शकता जर तुम्ही जाताय तर. येस, तर ते काशीडला तुम्ही असं हे करू शकता. परत आम्ही रिटर्न आलो, तर आमचं मेन रिटर्न येण्याचं हे होतं की म्हणून आम्ही 3ला निघालो. सो पूर्ण काळोखाच्या आधी आम्हाला
परत हॉटेलवर यायचं होतं कारण की आम्ही 2च जण होतो. तर ऑलमोस्ट झालं म्हणजे 3 ते 4ला पोहोचलो. तिथून आपलं आतमध्ये गेलो 5:30-6 पर्यंत आम्ही परत आलो होतो. आणि आम्ही मध्ये गेलेलो म्हणजे सनसेट होतो तसा लवकर, पण तरी 5:30 पर्यंत 6-6:30 पर्यंत आम्ही आलेलो. मी 3 बोलली, पण मला असं वाटतं आम्ही त्याच्यापेक्षा पण लवकर निघालेलो कारण की तो जो सूर्यकिरणवाले ते बोललेले की बंद होतं, तो 5:30ला बंद होतं. ज्या बोट जायचं किंवा तो किल्ल्याचं एंट्री बंद करतात ते लोक 5:30-6लाच. तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली पण प्लॅन करा. हा, की त्या बोटच बंद होतात. सो लास्ट बोट तिथून निघेल असं नको व्हायला की तुम्ही तिथेच अडकलाय, कारण की तो खूप मोठा किल्ला आहे. तर हा, ते टायमिंगचं एक हे लक्षात ठेवून तुम्ही जा. आम्ही 3 त्याच्या पण थोडं वाटतं लवकरच गेलो कारण की आम्ही काळोखाच्या आधी परत आलेलो आणि मध्ये गेलेलो तर मध्ये लवकर सनसेट होतो, पण आम्ही ऑलमोस्ट 6:30 पर्यंत रिटर्न होतो हॉटेलला. मग काय ना, हॉटेलला परत आलो, छान जेवलो, चहा कॉफी घेतली, ती पण आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड होती. आणि इथे आमच्या दोघांचे झाले 3,400. त्याने 1,700 रुपये घेतलेले एका माणसाचे, कारण की आम्ही दोन्ही टाइम तेव्हा फिश घेतलं होतं. सो हे पण आहे की एक टाइम चिकन एक टाइम फिश असेल लंच डिनरचं तर वेगळे पैसे. तर आम्ही दोन्ही टाइम फिश घेतलं तर त्यांनी आमचे 1,700 रुपये. एक टाइम सुरुमई खाल्लेली, एक टाइम आम्ही पापलेट खाल्लेला आणि पूर्ण थाळी आलेली, भाकरी, भात, सोलकढी वगैरे प्रॉपर. तर असं हे आमचं छान जेवण वगैरे केलं, रात्री छान चिल आउट केलं. हा आमचा डे 2 असा होता. म्हणजे डे 1 मध्ये आम्ही रेवदांडा वगैरे फिरलो, डे 2 मध्ये आम्ही मुरुड जंजिरा फिरलो. आणखीन जर डे 2 तुम्हाला अजून एक ऍड करायचं असेल तर तिथे बिर्ला टेम्पल पण एक आहे, स्टे पासून जवळ आहे, 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. खूप सुंदर मंदिर आहे गणपतीचं, खूप लोकांना माहिती पण असेल, तर ते पण तुम्ही डे 2 ट्राय करू शकता. आम्ही नाही केलं कारण की आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं, त्यामुळे आम्ही गेलो नाही, पण ते जवळच आहे तर तुम्ही तेही ऍड करू शकता. तुम्ही सकाळी लवकर जाऊन जर चेक इन वगैरे करणार असाल म्हणजे कसंही, पण त्या स्टे पासून 15-20 मिनिटाच्या अंतरावरती ते आहे बिर्ला टेम्पल. सो डे 3 म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून लास्ट डे निघायचं होतं. 11ला चेकआउट केलं, पण 11ला चेकआउट केलं आणि ब्रेकफास्ट होतं आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड. ब्रेकफास्टला तू पोहे मागवलेले आणि मी ऑमलेट पाव मागवलेला आणि बाकी पण अजून 1-2 ऑप्शन्स होते, तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉईस करू शकता, जसं तुम्हाला हवं असेल तसं. आणि असं कंजूस नाही, चांगलं देतात एकदम पोट भरून. एक्स्ट्रा मागितलं तर त्याचे थोडे चार्जेस पण नाही घेत ते लोक तसं. आणि मग सेम आलो रेवस जेट्टीला. आता हा काशीदवरून रेवस जेट्टी ही थोडी लांब आहे, 1.5 तास म्हणजे 1 ते 1.5 तास जातो. आणि जेट्टी जी आहे तिचा पण एक टायमिंग आहे, तर तुम्ही कदाचित समजा 12ला निघालात, 3-3:30 वाजेपर्यंत पोहोचलात तर तुम्हाला 4 ते 4:30 पर्यंत थांबायचंय, कारण की खूप टायमिंग येते. सो त्याच्या हिशोबाने तुम्ही निघा. काळोख होण्याच्या अगोदरच निघा, कारण की लास्ट जेट्टी माझ्या हिशोबाने मला वाटतं 6:30 ते 7 वाजेपर्यंतच आहे. तर ती जर धक्का, आपण तिथे किती आय गेस 1.5-2 तास थांबलेलो ना, कारण की आमची जरासाठी चुकली नाही, जी आम्ही टाइम पकडून आलेलो ना ती कॅन्सल वाटतं झालेली त्या दिवशी, असं काहीतरी झालेला प्रॉब्लेम. तर ऑब्व्हियसली जर तुम्ही डे 3 निघायचं बोलता ना, तर तुम्ही जसं चेकआउट करा ना, तर तिथे वेगळं काय बघत, जर जवळपास आहे तर ठीक आहे, पण टायमिंग वरती पोहोचा, कारण की ते लोक टाइम कधी कधी लेट पण होतं, कधी कधी ते लोक लवकर पण जातात. आमची जी आधीची होती ती तशीच मिस झाली, की 1-2 मिनिटासाठी मिस झाली आणि ती निघालेली होती बोट, आणि नंतर जी होती ती कॅन्सलच झाली. त्यामुळे आम्ही 1.5 ते 2 तास तिथे थांबलेलो. आणि जर म्हणजे तुम्हाला बोटीनेच जर रिटर्न जायचं असेल तर तुम्ही बोटीसाठी थांबा. जर असंच इन केस जर मिस होत आहे तुमची, तर तुम्हाला बाय रोड यावं लागेल. 4-4.5 तास आहे बाय रोड. पण ते पण एवढं काय वाटत नाही. आता आपण रिसेंट गेलेलो 3.5 तास 2 व्हीलरनीच गेला, आम्ही नागावला गेलो होतो.
तर ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर वेट नाही करायचं एवढा वेळ, कारण की आम्हाला ह्याला कंटाळा आलाय, मला चालवता येत नाही टू व्हीलर, ह्याला चालवायची होती, त्याला कंटाळा आला, तर आम्ही थांबलो 1.5 तास. मग काय करणार, तिथेच थांबून होतो. मग दुसरी जी आली तर आम्ही मग संध्याकाळी ऑलमोस्ट पोहोचलो मुंबईला. ह्याचे पण परत ते 400 रुपये घेतले, 200 रुपये गाडीचे, 100 आमच्या दोघांचे, असे 400 रुपयामध्ये आम्ही पोहोचलो. आणि पूर्ण म्हणजे 2 रात्र आणि 3 दिवस आणि बाकी हे सगळं फिरायचे जेवढे चार्जेस आहेत हे टोटल कव्हर झाले आहेत 7,500 पर्यंत. 580, 7,580 दोघांचे. त्याच्यामध्ये पण 580 2 पण मी विचार करते की आपण राऊंड फिगर 8,000 पकडूया, कारण अजून जसं पाण्याच्या बॉटल घेतल्या, कारण की तिथे गेल्याच्या नंतर एक पाण्याची बॉटल त्या लोकांनी दिलेली, पण ऑब्व्हियसली आता आम्ही 2 दिवस राहिलोय तर पाणी हवं होतं, तर ते पाणी किंवा अजून एक्स्ट्रा काय, जसं आम्ही प्रॉन्स मागवलेलं एक्स्ट्रा, त्याचे त्यांनी 100-150 रुपये घेतलेले. सो ते सगळं पकडून दोघांचे आमचे तसे, म्हणजे फक्त मुरुड जंजिरा आणि 2 स्टेचे आणि यायचे जायचे जे 400 होते, ते पकडून आमचे झाले 7,580 रुपये. 7,580. पण आपण राऊंड फिगर याचे 8,000 पकडूया, कारण इंटरनल आपलं अजून ट्रॅव्हलिंगच्या पेट्रोलचे पण गेले पैसे. तर ते डिपेंड करतं तुमची कुठची गाडी आहे, म्हणून आम्ही ते टाकले नव्हते, तर आमचे तरी अराउंड 350-400 रुपये गेले. तर ते डिपेंड करतं. तरी पण आपण 500 पकडूया, की पाण्याची बॉटल आणखीन काही वर खर्च वगैरे झाले, तसे 8,000 रुपये आमचे झाले 2 माणसांचे. सो जर तुम्ही 8,000ला डिवाइड कराल तर 4,000 माझे, 4,000 4,000 मध्ये 2 रात्र आणि 3 दिवस आम्ही अलिबागमध्ये काढले, विच इज नॉट अ बॅड डील. 4,000 रुपयामध्ये 2 रात्र म्हणजे ऑलमोस्ट 2,000 रुपयामध्ये तुम्ही 1 दिवस काढलात ना पूर्ण. आणखी मेन आम्ही जे तुम्हाला स्टेकेशन सजेस्ट ते जेवण पकडून होते, त्यामुळे ते आम्हाला जास्त परवडलं. सो हा असा होता आपला बजेट ब्रेकडाऊन पूर्ण. एंडला प्रॉपर आम्ही तुम्हाला देऊ की किती काय कसा खर्च झाला, तर तरी पण आपण एक ऍड ऑन एक्स्ट्राचे 580 झालेले, तर आपण 8,000 पकडून चालूया. तर असे 8,000 डिवायडेड 4,000 रुपयामध्ये आम्ही 2 रात्र 1 अख्खा दिवस अलिबागमध्ये काढलं. त्यामध्ये आम्ही मुरुड जंजिरा पण कव्हर केलं, निवांत पण झालं, जास्त हेक्टिक पण नाही ठेवलं. तर अशी ही होती 2 नाईट 3 डेजची अलिबाग आयटरनरी, तन्वी आणि ओमकार सजेस्टेड. तर नक्की ही तुम्ही कधी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ही आयटरनरी फॉलो करा. सेम टू सेम कॉपी पेस्ट केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त निवांत छान असं आराम पण आणि फिरणं पण असं करून तुम्ही हे पूर्ण तुमची ट्रिप करू शकता. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या एंडला आम्ही तुम्हाला हे सांगतोय, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पण सबस्क्राईब अजून आमचे जास्त वाढले नाहीत, कारण की तुम्ही जर सबस्क्राईब बटन जर दाबताल तर तेच आम्हाला मोटिवेट होणार आहे की आम्ही अजून कसे तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. अजून आपल्याला खूप ट्रॅव्हल करायचं ह्या वर्षात, आपले खूप प्लॅन्स आहेत, पण ते तेव्हाच सक्सेसफुल होते जेव्हा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आणि फुकट आहे, फ्री, इट्स फ्री फ्री फ्री. युट्यूबने अजून सबस्क्राईबचा पैसे नाही ठेवले आहेत, फुकट आहेत ते, तर करा. आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि मला नाही वाटत की आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही अशा कोणत्या गोष्टी म्हणजे आमच्याकडून सुटत नाही. आम्ही तुम्हाला जसा प्लॅन देतो एकदम डिटेल प्लॅन देतो की जो आम्ही केलाय तो कॉपी पेस्ट. बस फक्त तुम्हाला बुकिंग टाकायची आणि जेवढे आम्ही तुम्हाला पैसे सांगितले की तेवढे पैसे खर्च होणार, म्हणजे तेवढे पैसे खर्च होणारच. 1-2 रुपये वरती फक्त होतील बस. म्हणजे ते होतं, प्रत्येकाच्या स्पेंडिंग कॅपॅसिटीवरती ऑब्व्हियसली ते डिपेंड आहे. पण आम्ही जितकं होऊ शकेल तितकं बजेटमध्ये तुम्हाला बसवून द्यायचा प्रयत्न करतो, कारण की आमचे व्हिडिओज खूप यंग लोक पण बघत राहतात. सो त्यामुळे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.